ऐक, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की काही दिवसांनी माझा मुलगा नील तिकडे मसुरीला येतोय. तुला कळतंय ना मी नीलला तिकडे का पाठवतोय? हा भावा, यासाठी की तुला आणि श्यामलीला तुमचं प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळो. श्यामलीच्या पप्पाला तर तू ओळखतोस, माहित नाही गडबडीत काय करून बसतील. तुम्ही काळजी नका करू सर, आम्ही काही झालं तरी हार नाही मानणार. गुड. तिकडे त्या अंधारात काय शोधतीस कावेरी? हे बघ, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण खूप महत्वाचा आहे. त्याचा आदर कर. त्या अंधारात काहीच नाही सापडणार तुला. असं नका बोलू. हे सगळं माझ्याकडून सहन नाही होणार. मग कोण सहन करणार? जे खरं आहे ते आहे. वी मस्ट फेस इट. आता चल, या महत्वाच्या क्षणांमध्ये आयुष्यातला संपूर्ण आनंद घेऊयात. तू ठीक होऊन जाशील कमल. मला माहितीये तू लवकर ठीक होऊन जाशील. याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. मला माहितीये, जर तू किमोथेरपी घ्यायला तयार झालास ना, तर तू लवकरच बरा होशील. हा बोल, तू काय बोलत होतीस? प्लीज कमल, माझी गोष्ट टाळायचा प्रयत्न नको करूस. आपल्याला किमोथेरपीला जायला पाहिजे. माझ्यासाठी प्लीज आमची गोष्ट ऐकून घे ना. तू माझ्यासाठी इतकं पण नाही करू शकत का? एक गोष्ट विचारू? बोला. तुझं माझ्यावर प्रेम आहे? ओ कम ऑन कमल, असं विचारून मला अजून त्रास नको देऊ. एवढी वर्ष आपण दोघं एकत्र राहून सुद्धा तुला आज हा प्रश्न मला विचारावा असा वाटला? तुला माझ्यावर भरोसा नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे? नाही नाही. मग अशी गोष्ट बोलायची तुला गरज काय पडली? असं का विचारलंस तू? कावेरी, कावेरी, मला असं वाटतं की तू मला नेहमी असंच आठवणीत ठेव, ज्या परिस्थितीत मी आत्ता आहे. आणि तेव्हा पण जेव्हा मी हे जग पूर्णपणे सोडून जाईन. कमल, अशी गोष्ट प्लीज बोलू नकोस. मला हे नकोय की तुझ्या समोर माझ्या आजाराची ही परिस्थिती इतकी खराब होईल की तू माझ्या प्रेताला पण ओळखू शकणार नाही. नो कमल. Don't say things like that. माझी चमडी पूर्णपणे निघून जाईन आणि माझ्या चेहऱ्याकडे तू पाहू पण शकणार नाही. हे सर्व मला नको. नाही, तू अशी नको वागूस. नाही कमल, असं नाही होऊ शकत. ओ गॉड, मी काय करू कमल? आता जर किमोथेरपीने माझ्या वाचण्याची थोडी शक्यता पण असली असती तर मी हा टॉर्चर सहन केला असता. पण तुला आणि बाबांना हे माहितीच आहे की
माझ्या वाचण्याची काहीच शक्यता नाही. डोंट टॉक लाईक दॅट. म्हणूनच मी बोलतोय की कावेरी, मला शांतपणे निरोप घेऊ देत. आपल्या याच घरात, जिथे सगळे माझ्या जवळ असतील, जिथे मी माझ्या आयुष्यातला शेवटचा सूर्यास्त एकदम शांतपणे बघू शकेन. हॅलो, 47344. येस. जी, मी जांभ्यावरून बोलतोय. बेदी, गौतम बेदी. गुड इव्हिनिंग सर. मी अविनाशचे वडील बोलतोय. आमचं सद्भाग्य आहे की तुम्ही एवढ्या दुरून फोन केलात. हे माझं दुर्भाग्य आहे सर की जेव्हा तुम्ही मसुरीमध्ये होता तेव्हा मी इथे नव्हतो. खरं तर रायटर्स कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी मी कोलकात्याला गेलो होतो. नाहीतर मी तुम्हाला पर्सनली अवश्य भेटलो असतो. हो हो, मला सुद्धा तुम्हाला भेटायचं होतं. अविनाशने तुम्हाला सांगितलं असेल. हो, सांगितलं होतं. तो तर दिवस रात्र तुमच्याच नावाचा जप करत असतो. दॅट्स हिज काइंडनेस. मुलगा आहे तुमचा. तुम्ही काइंडनेस हा शब्दप्रयोग करून मान वाढवतात त्याचा. खरं आहे, मी त्याच्या कामामुळे खूप खुश आहे. जर तुम्ही सुद्धा त्याची साथ द्याल तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, प्रत्येक अडचण सोपी. गौतम साहेब, माझ्याहून जास्त तर त्याला तुमच्या शुभकामना हव्या. मी तर नेहमीच त्याच्यासोबत आहे. कुठे आहे तो? इथेच आहे. बस 1 मिनिट, मी त्याला बोलावतो. अविनाश, अविनाश बाळा, जांबियाहून गौतम बेदी साहेबांचा टेलिफोन आहे. हॅलो, गुड इव्हनिंग सर. बाबा, इथल्या वेळेनुसार तर आता गुड आफ्टरनून आहे. सॉरी सर. अरे काय सॉरी बिरी यार. सांग, काय चाललंय? युनिव्हर्सिटीचे 1-2 प्रोजेक्ट प्लॅन करतोय. काइंड ऑफ सर्वे सर. गुड. ऐक, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की काही दिवसांनी माझा मुलगा नील तिकडे मसुरीला येतोय. तुला कळतंय ना मी नीलला तिकडे का पाठवतोय? हां भावा, यासाठी की तुला आणि श्यामलीला तुमचं प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळो. श्यामलीच्या पप्पाला तर तू ओळखतोस. माहीत नाही गडबडीत काय करून बसतील. तुम्ही काळजी नका करू सर. आम्ही काही झालं तरी हार नाही मानणार. माझे आई वडील तर आमच्या सोबतच आहेत. नील तुला तिकडे नक्कीच भेटेल अविनाश. त्याच्या हाती मी तुझ्या प्रोजेक्टसाठी काही पैसे पाठवतोय. याशिवाय तुला कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर यू कॅन डिस्कस इट विथ नील. ओके? आणि ऐक, मी तिथं जो टुरिस्ट कॉम्प्लेक्स बनवायचा विचार करतोय ना, त्याच्या बाबतीत नीलसोबत बोलून घेशील. अँड टेक हिम अराउंड. ही इज अ नाईस गाय. अंडरस्टँड? बट लिसन, खूप सावध राहा अविनाश. प्रकाश साहेबांना जरासुद्धा शंका नको यायला. तुम्ही काळजी करू नका सर. मी तुमचा आभारी आहे सर. अरे यार, हे सरबी सोड रे. कॉल मी गौतम. आणि जर सोबत अंकल जोडशील तर काही अडचण नाही आहे. ठीक आहे सर. म्हणजे गौतम अंकल, तुम्ही श्यामली आणि माझ्याबद्दल अजिबात काळजी करू नका. विल फाईट इट आउट. गुड. गॉड ब्लेस. अँड टेक केअर.